तर नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनल। तर मी आज बनवणार आहे खिचडी। त्यासाठी मी घेतले 2 छोटे कांदे, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता। तर चला बनवूया आज खिचडी एकदम साधे आणि सिंपल। त्याच्यामध्ये टाकणार आहे एक बटाटा आणि थोडेसे वाटाणे आणि थोडासा लसूण ठेचून घेतलाय मी, म्हणजे थोडीशी टेस्ट चांगली आहे। एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने बनवणार आहे मी खिचडी। चला तर खिचडी बनवूया। कुकर गरम करायला ठेवते। तांदूळ 2 ग्लास तांदळाची बनवणार आहे मी, आणि थोडीशी मसूरची डाळ टाकूया त्याच्यामध्ये, म्हणजे चवीला छान लागते। जसं लहानपणी शाळेमध्ये भात भेटायचा ना आपल्याला, तसंच त्या प्रकारची मी खिचडी बनवणार आहे। तर चला बनवूया आज खिचडी। चला आपला कुकर गरम झाला असेल तर बघूया। कुकर चांगला गरम झालेला आहे। त्यामध्ये टाकूया तेल। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल घ्या। 2 चम्मच 3 चम्मच, मी इथे 2-3 चम्मच तेल टाकलेलं आहे। तर थोडंसं आपण गरम होईपर्यंत थांबूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकूया। लसूण चांगला परतून घेऊया मस्त तेलामध्ये, म्हणजे थोडासा नॉर्मल असं झालं पाहिजे। तर आता कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता आपण त्याच्यामध्ये टाकूयात। तर सगळं मिक्स करून घेऊया मस्त। कांदा टोमॅटो टाकून झालं आता याला सगळं कांदा टोमॅटो आपला मस्त परतून घेऊया। तर चला मस्त परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेऊया। हळद मीठ टाकून झाला मस्त चांगलं याला कांदा थोडासा सॉफ्ट होतो मीठ टाकल्याने, आणि हळदीने पण आपला चांगला कलर येतो। याला आता आपण मस्त परतून घेऊया। तुम्ही पण करून बघा। जेव्हा फ्रीजमध्ये आपल्या भाज्या वगैरे काय नसेल किंवा भाजीला काय नसेल तेव्हा अशी खिचडी तुम्ही बनवू बघा। आज आम्हाला भाजीला काहीच नव्हते आणि चपात्या पण मी थोडेसेच केले होते सकाळी, त्याच्यामुळे मी आज दुपारसाठी खिचडी बनवते। तर मी टाकल्यामध्ये बटाटा आणि मटर मला मस्त मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावर मस्त परतून घेऊया चांगलं, कारण बटाटा पण मस्त परतलं पाहिजे तेलामध्ये। तर परतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ। मी धुवून ठेवलेले आहेत, तांदूळ धुवून ठेवले, मग याच्यामध्ये तांदूळ टाकूयात। मग हे बघा मी तांदूळ टाकले, मस्त मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं काय कुकरला लावलं ना भात लगेच होतो, 2 शिट्ट्यामध्ये भात शिजणार आपला। तर मी याच्यामध्ये पाणी पण 2 तांबे टाकणार। हे बघा मी मस्त मिक्स करून घेतले, पाणी 2 तांबे टाकते। आता बघू शकता पाणी टाकते। माझा मुलगा छोटा आहे, खूप परेशान करतो, मध्ये मध्ये येड्यावानी करतो खूप। हे म्हणजे मी पाणी टाकून घेतले। आता एकदम मिक्स करून घेते पूर्ण। याच्यावर चवीनुसार मीठ टाकणार मी थोडंसं। हे मी मीठ टाकते। मीठ टाकून झालं मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण, म्हणजे आपलं मीठ एक साईडलाच नाही पडलं पाहिजे, सगळी मिक्स झालं पाहिजे। मी आता झाकण लावून घेते कुकरला आणि 2 शिट्ट्या मस्त देऊन घेते। मग आपला मऊ मऊ लुसलुशीत भात होणार, सुटसुटीत। याच्यासोबत भातासोबत तुम्ही लोणचं, पापड किंवा कसली तरी चटणी वगैरे खाऊ शकतात। चला आपला भात झालेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपला भात शिजलेला आहे। वाटाणे मस्त वर आलेत। वाटाणे तर वरच येणार, कारण ते हे असतात तर वरती येतात। हे बघा आपला भात झालाय मस्त। चला तर आता गरमागरम जेवून घेऊया, त्यासोबत मस्त पापड लोणचं खाऊन घेऊया। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका।